श्री गणेश पुराण सिंदूर दैत्याच्या वधासाठी गजाननांचा अवतार अध्याय 127 ते 148. श्री गणेशाय नमहा. व्यासांनी ब्रह्मदेवांना विचारले, हे विधाता, द्वापार योगात गणपतींना गजानन हे नाव कसे प्राप्त झाले? त्यांना मूषक हे वाहन कसे मिळाले? ते म्हणाले, पूर्वी सत्यलोकात मी निद्रित असताना भगवान शंकर मला भेटायला आले. त्यांनी मला झोपेतून जागे करताच मी दीर्घ जांभई दिली. त्यावेळी माझ्या मुखातून सेंद्रिय वर्णाचा एक बालक खाली जमिनीवर पडला. शिवजी निघून गेल्यावर मी त्याला उचलून घेतले आणि विचारले, बाळा तू कोण आहेस? तो म्हणाला, तात, मी तुमच्याच जांभईपासून उत्पन्न झालो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? ते ऐकून मला आनंद झाला. मी म्हणालो, बाळा, तू त्रैलोक्यात कोठेही संचार कर. तुला कोणापासूनही भय नाही. तू ज्याला आलिंगन देशील तो तात्काळ मरण पावेल. तुझा वर्ण सेंद्रिय आहे म्हणून मी तुझे सिंदूर असे नामकरण करत आहे. त्या वरदानाचे त्याला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, तात, तुम्ही मला जो वर दिला आहे त्याची प्रचिती घेण्यासाठी मी प्रथम तुम्हालाच आलिंगन देतो. ते ऐकून मला राग आला. मी त्याला शाप दिला, सिंधुरा, मूढा, अनायासे वर मिळाल्याने उन्मत्त होऊन तू माझ्याच जीवावर उठलास, म्हणून तू असुर होशील. गजानन लवकरच तुझा प्राण घेतील. माझे बोलणे ऐकून तो दचकला आणि मुकाट्याने निघून गेला. त्याच्या भीतीने मी देखील सत्यलोकातून पळ काढला. मी वैकुंठात विष्णूंच्या आश्रयास गेलो. सिंधूर माझा कधी घात करेल याचा नेम नव्हता आणि झालेही तसेच. माझ्या शापाने संतापलेला तो दैत्य वैकुंठात येऊन धडकला. तेव्हा श्रीहरींनी एक युक्ती केली. ते त्याला म्हणाले, हे सिंधुरा, या विश्वात तुझ्यासारख्या बलाढ्य वीराशी युद्ध करण्यास फक्त शिवजीच योग्य आहेत. तू त्यांच्याशी युद्ध कर. त्यांचे म्हणणे मान्य करून तो कैलासलोकी गेला. तिथे भगवान शंकर दृढ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या सानिध्यात पार्वती बसल्या होत्या. त्यांचे अनुपम लावण्य पाहून त्याची मती भ्रष्ट झाली. सिंदुराने पार्वतींना उचलले आणि तिथून पळून जाऊ लागला. त्या संकट समयी पार्वती गणपतींना आर्ततेने हाक मारू लागल्या. तेव्हा ते विप्ररूप घेऊन सिंदुरासमोर उभे ठाकले आणि म्हणाले, हे सिंदुरा, या कुलीन साध्वींना पळवून नेण्यास तर तुझी मोठी अपकीर्ती होईल. त्यापेक्षा तू यांच्या पतीशी युद्ध करून यांना हक्काने घेऊन जा. तेवढ्यात पार्वतींचा शोध घेत शिवजीही वेगाने तिथे आले. त्यांनी पार्वतीची मागणी केली. तेव्हा, अहो गोसावी महाराज, या सुंदर ललना तुमच्या योग्य नाहीत असे म्हणून सिंदूर शिवजींशी युद्ध करण्यास सरसावला. त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन विप्ररूपातील गजानन म्हणाले, बाबांनो, तुमच्या भांडणात या गरीब अबलांचे कशासाठी हाल करता? तुमचे युद्ध होईपर्यंत यांना माझ्याकडेच ठेवा. तुमच्यापैकी जो विजयी होईल त्याला यांची प्राप्ती होईल. त्यांचे म्हणणे मान्य करून सिंदुराने पार्वतींना त्यांच्याकडे सोपवले आणि सिंदूर दैत्य विप्ररूपी गजाननांना आलिंगन नेण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा गजाननाने आपल्या परशूने त्याच्या छातीवर प्रहार केला. शिवजींनीही आपल्या त्रिशूळाने त्याच्या वक्षस्थळावर तीव्रतेने प्रहार केला. त्यामुळे त्याच्या छातीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तो वेदनांनी तडफडू लागला. तेव्हा सिंदुरा, या युद्धात तुझा पराभव झालाय, म्हणून या सुंदरी मी शिवजींना देत आहे. तेव्हा आता तू इथून निघून जा. असे म्हणून त्या विप्ररूपी गजाननाने पार्वतींना शिवजींकडे दिले. त्यानंतर सिंदुरासूर खिन्न मनाने तिकडून निघून गेला. त्यानंतर गजाननांनी आपले मूळ रूप प्रकट केले. त्यांना पाहून शिवभवानींना परमानंद झाला. तेव्हा गजानन पार्वतींना म्हणाले, मातोश्री, मी तुम्हाला द्वापारात दर्शन देईन असे पूर्वी वचन दिले होते. सिंदूर असुराच्या वधासाठी मी तुमचा पुत्र म्हणून लवकरच अवतार घेईन. ते ऐकून पार्वतींना मोठे समाधान वाटले. त्यानंतर गजानन अंतर्धान पावले. कैलासावरून निघाल्यावर सिंदूर पृथ्वीवर आला. त्याने मोठा हाहाकार माजवला. देवांचा, ऋषीमुनींचा, गोब्राह्मणांचा आणि प्रजाजनांचा खूप छळ केला. त्याने सर्वत्र अधर्म पसरवला. तो कोणालाच ऐकत नव्हता. तेव्हा संत्रस्त झालेल्या देवांनी बृहस्पतीची भेट घेऊन त्याच्या वधाचा उपाय विचारला. ते म्हणाले, तुम्ही गणपतींना शरण जा. तेच या दुष्टाचा संहार करून त्रिभुवनाचे रक्षण करतील. तेव्हा भयग्रस्त देवांनी काकुळुतीने गणपतींची प्रार्थना केली. त्यांचा मनोभाव जाणून ते विघ्नहर्ता गणेश अत्यंत तेजस्वी रूपाने त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. गणेशांनी त्या सर्व देवांना अभय दिले व म्हणाले, देवांनो, तुम्ही चिंता करू नका. पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन मी लवकरच सिंदुरासुराचा वध करणार आहे.
त्या आश्वासनाने ते सर्व देव चिंतामुक्त होऊन स्वस्थानी परतली. त्यानंतर काही दिवसांनी पार्वती गर्भवती राहिल्या. त्यांना सुंदर रमणीय अरण्यात राहावे असे वाटू लागले. त्यांचे डोहाळे पुरवण्यासाठी शिवजींनी त्यांच्यासह एका मनोहर उपवनात निवास केला. ते वर्तमान कळताच अनेक देवही तिथे येऊन राहू लागले. प्रसूतिकाळ पूर्ण होताच पार्वतींनी गजमुख, चतुर्हस्त आणि भाळी चंद्रकोर असलेल्या एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यांना पाहून शिवजींना परमानंद झाला. ते भवानींना म्हणाले, अपर्णा, तुमच्या पोटी साक्षात परमात्माच अवतरले आहेत. हे महापुरुष मुशकारूढ होऊन उन्मत्त झालेल्या बलाढ्य सिंदुरासुराचा वध करतील. ते ऐकून ते पुत्र म्हणाले, पिताश्री, तुमचे भविष्य अंशतः खरे आहे, कारण मला आणखी बरीच वर्षे कार्य करायची आहेत. मी लोकांचे अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रसार करणार आहे. सर्वांना सनातन सद्धर्माकडे आणि सत्प्रवृत्तीकडे वळवणार आहे. लोकांच्या उद्धारासाठी मी वरेण्य राजांना ज्ञान उपदेश करणार आहे. ते माझे परमभक्त आहे. त्यांच्या पत्नींनी माझी 12 वर्षे मनोभावे आराधना केली होती. तेव्हा मी तुमच्याकडे बालभावाने राहीन असे त्यांना पूर्वी वचन दिले होते. तो शब्द मला आत्ताच पूर्ण करायचा आहे. त्या नुकत्याच प्रसूत झाल्या असून त्यांचे बाळ असुरांनी हरण केले आहे. त्या सावध झाल्या आणि त्यांना बाळ दिसले नाही तर त्या शोकाने मरतील. त्या अजूनही प्रसूतीच्या ग्लानिक आहेत. तोपर्यंत तुम्ही मला त्वरेने त्यांच्या कुशीत नेऊन ठेवा. त्यांचे म्हणणे मान्य करून शिवजींनी नंदींना बोलावून घेतले. त्यांना सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. शिवपुत्रांना घेऊन नंदींनी आकाशमार्गाने गमन केले. ते वरेण्य राजांच्या महिष्मती नगरीत गेले. तिथे सूक्ष्म रूपाने पुष्पावती राणीच्या महालात नंदींनी प्रवेश केला आणि त्यांना अलगदपणे पुष्पावती राणीच्या मंचकावर ठेवले. मग ते लगेच कैलासावर परतले. त्यांनी शिवजींना आपल्या कामगिरीचा वृत्तांत सांगितला आणि म्हणाले, स्वामी, तुमच्या पुत्रांना वरण्यापाशी नेताना मार्गामध्ये मला मुले खाणारी एक राक्षसीण भेटली. तिला शेपटीने गुंडाळून मी दूर पर्वतावर भिरकावली. पुढे काही गंधर्वांनी अडवले. त्यांनाही मी शेपटीने फटकारले, तर काहींना श्वासाने उडवून लावले, तर काहींना शिंगांनी आडवे केले. मग आपले कार्य साधून मी इथे परतून आलो. हे ऐकून शिवजींना मोठे समाधान वाटले. शिवजींनी नंदींची पाठ थोपटून त्यांच्या पराक्रमाची प्रशंसा केली. एके दिवशी सिंधुरासूर राजसभेत बसला होता. त्यावेळी आपले वैभव पाहून तो स्वतःशीच म्हणाला, माझ्यासारखा तुल्यबळ आणि बलाढ्य वीर त्रैलोक्यात शोधूनही सापडणार नाही. अर्थात मला आव्हान देऊ शकेल असे कोणीही नसल्यामुळे माझे सामर्थ्य फुकट जात आहे. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे उन्मत्त सिंधुरा, व्यर्थ वल्गना करू नकोस. तुझा अभिमान वृथा आहे. पार्वतीच्या पुत्ररूपाने तुझे वैरी केव्हाच उतरले आहेत. ते लवकरच तुझा वध करतील. ती आकाशवाणी त्याला शापवाणीच वाटली. तो संतप्त होऊन वेगाने कैलासावर आला. तेथील सुतिकागृहात प्रवेश करून त्याने पार्वतीच्या पुत्राचा सर्वत्र शोध घेतला, पण ते आढळले नाहीत. म्हणून त्याने पार्वतींनाच ठार मारायचे ठरवले. तेवढ्यात गजानन कुमार रूपाने तिथे प्रकट झाले. तेव्हा त्या दुष्टाने उमादेवींसह त्यांनाही उचलले आणि त्यांना समुद्रात बुडवून मारावे असा विचार करून आकाशमार्गाने निघाला. त्याचे कपट लक्षात येताच गजाननांनी आपले वजन इतके वाढवले की त्यांचा भार असह्य होऊन त्याने त्यांना नर्मदेच्या विस्तीर्ण पात्रात टाकले. नदीमध्ये गजानन ज्या ठिकाणी पडले तिथे गणेशकुंड नामक तीर्थ निर्माण झाले. त्यांच्या रक्तामुळे तेथील पाषाणांना लाल वर्ण प्राप्त झाला. म्हणून नर्मदा पात्रातील लाल दगडांना नर्मदा गणेश असे नामाभिधान प्राप्त झाले. कुमार गणेशांना खाली टाकल्यानंतर आपले शत्रू मेले असावेत असेच त्याला वाटले. पण ते खाली पडताच त्या पात्रातून विशालकाय भयंकर काळ पुरुष बाहेर आला. तो दैत्य सिंदुरासमोर गेला व म्हणाला, बाबा रे, तू स्वतःला व्यर्थ कष्टवत आहेस. मी तुझा शत्रू नसून तुझा खरा शत्रू दुसरीकडेच वाढत आहे. ते ऐकून सिंदुरासुराला मोठे नवल वाटले. पार्वतींना तिथेच सोडून तो आपल्या नगरीत परतला. इकडे वरेण्य राजांच्या पत्नी पुष्पावती जाग्या झाल्या.
तेव्हा आपल्या कुशीत एका विचित्र बालकाला पाहून त्या घाबरल्या. त्यांनी राजांना बोलावून घेतले. त्या बाळाचे स्वरूप पाहून तेही काळजीत पडले. त्यांनी आपले प्रधानजींना आणि राजसभेत विद्वान पंडितांना बोलावून ते बाळ दाखवले आणि यांचे काय करावे असे विचारले. तेव्हा प्रधानजी म्हणाले, महाराज, हे तुमचे पुत्र अशुभ आहेत. यांना घरात ठेवणे म्हणजे संकटांना निमंत्रणच होय. तुम्ही यांना अरण्यात सोडून द्या. त्याप्रमाणे त्यांनी सेवकांना सांगून त्या बालकाला घोर अरण्यात टाकून दिले. त्या अरण्यात पराशर ऋषींचा आश्रम होता. नीरव शांततेत त्या तान्ह्या बाळांचे रडणे ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. आवाजाच्या रुखाने शोध घेत ते त्या बाळापाशी आले. ते अंतर्ज्ञानी होते. त्यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते. हे बालक परमेश्वराचा अवतार असून आपल्याला संतती नसल्याने त्या प्रभूंनीच यांना आपल्याकडे पाठवले आहे हे पराशर ऋषींच्या लक्षात आले. त्या बाळाला घेऊन ते लगबगीने आश्रमात परतले. त्यांच्या पत्नीने त्या बाळाला वात्सल्याने हृदयाशीची कवटाळले तर काय आश्चर्य, त्यांना पान्हा फुटला. त्यांनी मातृसुलभ वात्सल्याने त्यांना स्तन्य दिले. दैवगती कशी असते पहा. वरेण्य आणि पुष्पावती यांना पार्वतीच्या पुत्राचे संगोपन करण्याचे, त्यांचे मातापिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. पण त्या अवतारी महात्म्यांचे बाह्य स्वरूप पाहून ते त्या सद्भाग्याला मुकले. एके दिवशी इंद्रसभा भरली असताना क्रौंच नावेच्या गंधर्वाचा पाय चुकून वामदेवांना लागला. त्यामुळे संतापलेल्या त्या ऋषींनी त्यांना तुम्ही मूषक व्हाल असा शाप दिला. ते मूषक रूपाने पराशरांच्या आश्रमापाशी पडले. त्यांनी आश्रमातील अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. पराशरांनी गजाननांना त्या उंदराचा बंदोबस्त करायला सांगितला. त्यांनी पाळत ठेवून त्या उंदराला पाश टाकून पकडले. तो प्राणभयाने विव्वळू लागला. त्यांना शरण आला व त्यांची करुणा भाकू लागला. तेव्हा गजाननांनी त्या उंदराला आपले वाहन होण्यास सांगितले. ते त्या उंदराने मान्य करताच ते लगेच त्याच्यावर स्वार झाले. गजाननाच्या भाराने त्या उंदराचा उन्मत्तपणा नष्ट होऊन तो अतिशय दीन झाला आणि श्री गजाननाच्या आज्ञेत राहू लागला. अशा प्रकारे उंदील हा गजाननांचे वाहन म्हणून प्रसिद्ध झाला. ब्रह्माजी व्यासांना म्हणाले, महोदय, आता याच संदर्भातील आणखी एक कथा सांगतो. मनोमयी या सौभरी ऋषींच्या पत्नी, त्या अतिशय सुंदर होत्या. एकदा ते ऋषी वनात गेलेले पाहून याच क्रौंच गंधर्वांनी त्यांच्या आश्रमात प्रवेश केला आणि मनोमयींचा हात धरून त्यांच्याशी लगट करू लागले. तेव्हा त्यांना समजावण्याचा त्या साध्वींनी खूप प्रयत्न केला. तेवढ्यात सौभरी ऋषींचे आगमन झाले. क्रौंचांना आपल्या पत्नीपाशी पाहून त्यांना राग आला आणि सौभरी ऋषींनी क्रौंचांना शाप दिला. ते ऋषी म्हणाले, हे नीच गंधर्वा, मी आश्रमात नसताना तुम्ही चोरून येथे आलात आणि माझ्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केलात. या प्रमादाबद्दल तुम्ही मूषक व्हाल आणि लोकांच्या दृष्टीआड राहून चोरून चोरून आपली उपजीविका कराल. त्यांच्या शापाने उंदीर होऊन ते पराशरांच्या आश्रमात येऊन पडले. असो, गजानन पराशरांच्या आश्रमातच मोठे झाले. एके दिवशी गजानन पराशर ऋषींना म्हणाले, तात, ज्या कार्यासाठी मी अवतार धारण केला आहे ते कार्य करण्याची वेळ जवळ आली आहे. सिंदुरासुराने आपल्या अत्याचारांनी त्रिभुवनाला त्राही केले आहे. यज्ञयाग बंद पडले आहेत आणि सर्वत्र अधर्माचे प्राबल्य वाढले आहेत. त्या दुष्टाचा वध करण्यासाठी मला अनुज्ञा द्या. त्यांचे मनोगत जाणून पराशरांना खूप आनंद झाला. त्यांनी विजयी भव असा आशीर्वाद दिला. तेव्हा गजानन सर्व आयुधांनी सज्ज होऊन मूषकारूढ झाले. शिवपार्वतीचे आणि श्रीविष्णूंचे स्मरण करून ते सिंदुराच्या नगराजवळ आले. त्यानंतर गजाननाने मोठ्याने गर्जना केली. त्या गर्जनेच्या निनादाने नभोमंडळ दणाणले. तो ध्वनी असह्य होऊन सिंदुरासुरासह अनेक दैत्य मूर्छित पडले. काही वेळाने सावध झाल्यावर तो महादैत्य आपल्या सेवकांना म्हणाला, दूतांनो, ही गर्जना करणारा वीर कोण आहे? याचा शोध घ्या. तेव्हा त्यांनी सर्वत्र हिंडून शोध घेतला असता त्यांना उत्तरवेशीजवळ उंदरावर स्वार होऊन आलेले बालकारूपातील गजानन दिसले. गजाननाचे स्वरूप पाहून त्या सेवकांना मोठे नवाल वाटले. त्यांनी विचारले, बाळा, तुम्हीच गगनभेदी गर्जना केलीत असे लोकांनी आम्हाला सांगितले आहे. तुम्ही कोण आहात? इथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले,
मी शिवपार्वतींचा पुत्र आहे, प्रत्यक्ष परमात्मा आहे. मी तुमच्या स्वामींचा वध करण्यासाठी इथे आलो आहे. हे त्यांचे निश्चयात्मक करारी बोलणे ऐकून त्या दूतांचा थरकाप उडाला. त्यांनी त्वरेने धाव घेऊन सिंदुरासुराला वस्तुस्थितीची कल्पना दिली. तेव्हा तोही युद्ध प्रवृत्त झाला आणि लढण्याची सिद्धता करून त्वेषाने नगराबाहेर पडला. सिंदुरासूर युद्धासाठी आलेला पाहून गजाननांनी एकदम विराट स्वरूप धारण केले. त्या समयी त्यांचा आभाळा एवढा देह, पाताळाच्याही खाली गेलेले पाय, तसेच अनंत हस्त, पाद, मस्तकांनी युक्त असे दिव्य स्वरूप पाहून सिंदुरासूर भयभीत झाला. त्याचे सर्वांग घामाने निथळू लागले. तरीही सर्व धैर्य एकवटून तो पुढे धावून गेला आणि गजाननांवर खड्गाने प्रहार करू लागला. गजाननांनी सिंदुरासुराला वरचेवर उचलून आपल्या बगलेत दाबले. त्यामुळे तो महादैत्य श्वास कोंडून गुदमरून मरण पावला. त्याच्या शरीराचा रक्तवर्ण गजाननाच्या शरीरात भिनला आणि तेही लाल वर्णाचे झाले. त्यामुळे त्यांना सिंदूरवदन, सिंदूरप्रिय अशी नावे पडली. सिंदुराच्या वधाने त्रिभुवनाला आनंद झाला. देवांनी गजाननांवर पुष्पवृष्टी केली. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव, ब्राह्मण, ऋषी, मुनी व भूलोकीचे असंख्य राजे त्यांना भेटायला आले. त्यात राजा वरेण्यही होतेच. गजानन हे आपलेच पुत्र आहेत हे त्यांच्या लक्षात आले आणि आपल्याकडून अज्ञानाने फार मोठी चूक झाली म्हणून ते पश्चाताप करू लागले. त्यांनी पुढे जाऊन त्यांची क्षमा मागितली. तेव्हा गजानन म्हणाले, राजा, आता दुःख आणि शोक करून काय उपयोग? जे घडायचे ते घडून गेले आहे, म्हणून व्यथित होऊ नका. पूर्वजन्मी तुम्ही आणि तुमच्या पत्नींनी माझी आराधना करून मला प्रसन्न करून घेतले आणि तुम्ही आमचे पुत्र व्हा असे वरदान मागून घेतले होते. त्याप्रमाणे मी तुमचा पुत्र म्हणून आलो होतो. पण माझे बेढप स्वरूप पाहून तुम्ही माझा त्याग केलात. आता माझे अवतार कार्य पूर्ण झाले आहे. मी लवकरच स्वस्थानी जाणार आहे. ते बोलणे ऐकून वरेण्य राजाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ते म्हणाले, देवाधिदेवा, मी तुम्हाला शरण आहे. आता हे जगणेच नको. तुम्ही माझ्या जन्ममरणाच्या शृंखला तोडून टाका. मला मोक्ष कसा मिळेल याचे मार्गदर्शन करा. गजाननांनी त्यांची तळमळ जाणली. त्यांच्या भेटीस आलेल्या सर्व मंडळींना निरोप दिल्यावर त्यांनी वरेण्य राजाला सर्व जगाचे कल्याण करणारे मोक्षपद अध्यात्मज्ञान दिले. गजाननाची उपदेश वचने गणेशगीता नावाने प्रसिद्ध झाली. गजाननांनी आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडवून त्यांना मोक्षाचे अधिकारी केले. नंतरच्या काळात लोकांना सनातन वैदिक धर्माला अनुसरून वागण्याचा उपदेश करून त्यांनी सद्धर्माची स्थापना केली. त्यांना सन्मार्गी केल्यानंतरच त्यांनी आपल्या अवताराची समाप्ती केली. श्री गणेश पुराण अध्याय 127 ते 148 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.